आज आम्ही आलोय गेस कुठं आडाई वॉटरफॉलला. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सावकाश. ऋषांश डायरीजमध्ये तुमचं ऋषांश डायरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी ऋषिकेश आणि ही अंजली आहे. येस, आज आम्ही कुठेतरी खूप खास ठिकाणी आलोय, कारण की मान्सून आहे आणि एवढं हिरवळ बघायला इथं मुंबईमध्ये मिळत नाही, म्हणून आम्ही असं सुंदर असं जागेवरती आलेलो आहोत. बोलून घे. मला बोलूच नाही देती. नाही बोलून द्यायचं त्यांना, आहे की नाही. तुम्ही बघू शकता. आता मी एक नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा आहे नजारा पूर्ण. आणि इथं फक्त आम्ही दोघं आहोत. आला एवढ्या दिवसानंतर मिळाली. आय एम रिअली व्हेरी हॅपी. बघा माझी बाईक कशी उड्या मारू आहे. एवढा आनंद झालाय. अजून आम्हाला तिथं वर जायचंय डोंगरावर, पण आम्ही खालीच एवढे एन्जॉय करून राहिलोय. येस, अरे माझी बायको एकदम एक्साइटेड आहे सगळीकडे. तर आम्ही निघालो आमची बाईक घेऊन मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत. पण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आम्ही थोडंफार भिजतही होतो, पण छान वाटत होतं, काहीतरी वेगळं थ्रिल. आम्ही आलोय मस्त आडाई वॉटरफॉलला. माझी बायको एवढी एक्साइटेड आहे की काय विचारू नका. त्याने रेनकोट दिलाय फेकून. आता आज चालली हुंदडत. हा सावकाश. ते कशाला की ठेवले हातात. सकाळी लवकर निघल्यामुळे आम्हाला इकडे आम्ही दोघंच सापडलो. तर असंच आम्ही पुढे ट्रेक करत करत पुढे निघालो आणि वॉटरफॉलच्या दिशेने बघत बघत की कुठे आहे नेमकं ते शोधत होतो. आणि नंतर ना आम्हाला ते सापडलं. हाय बेबी. हाय. कसं वाटतंय ओझं घेऊन फिरायला? एकदम भारी वाटतंय. पुढे गेल्यानंतर ना तिकडे पावसामुळे रेस्ट्रिक्शन्स लावण्यात आले होते. तिकडे पुढे जास्त कोणाला जाऊ देत नव्हते, पण इलिगली काही लोक पोलिसांना लपवून वरती जात होते. पण आम्ही काही रिस्क घेतली नाही. आम्हाला वाटलं फक्त एवढं शूट करावं आणि आपलं घरी निघावं, कारण की सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी नारळ पाणी पिण्यासाठी थांबलोय. योगी चावी फिरवत बसलाय. रेनकोट मध्ये काय क्यूट दिसतोयस रे तू. नीट घे. ते रस्ता बघ बाई तिकडं, नाहीतर व्हिडिओच्या नादात जाशील. ते नारळ पाणी पिते माझी बायको. ट्रॅफिक मध्ये आलं. आमची छोटीशी टूर आता इथेच एंड झालेली आहे. आता आम्ही घरी निघालो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.